रात्री झोपण्यापूर्वी फक्त ही एक छोटीशी गोष्ट करा. त्यानंतर तुमचं नशीब हळूहळू बदलायला सुरुवात होईल. अनेक लोकांना हे माहीतच नसतं की झोपण्यापूर्वी काही मिनिटं आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करू शकतात. आताच्या धावत्या युगात आपण रोज झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टी व्ही याशिवाय काहीच करत नाही. मोबाईल पाहता पाहता केव्हाची झोप लागते हे आपल्याला समजत नाही. तर मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी अवलंबल्या तर तुम्हाला नक्कीच परिणाम जाणवणार आहे. त्याआधी स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या शास्त्रानुसार दिवसाचा शेवट कसा होतो यावर उद्याचा दिवसाचा परिणाम होत असतो. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी काही चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी केल्या तर आपल्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल होऊ लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, रात्री झोपण्यापूर्वी अशी एक गोष्ट आहे जी केल्याने तुमचं नशीब हळूहळू बदलायला सुरुवात होणार आहे. ही गोष्ट खूप सोपी आहे, पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. यामध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी थोडंफार जाणून घेणार आहोत. तर ती गोष्ट कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हो, झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटं देवाचं नाव घ्या आणि दिवसभरात जे काही चांगलं वाईट दोन्हीही जे काही झालं आहे त्याविषयी देवाचे आभार माना. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण दिवसभर अनेक गोष्टीसाठी धावतो, काम करतो, तणाव घेतो. दिवस संपताना आपण देवाचे आभार मानायला विसरतो. पण रोज रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे शांत बसून, भलेही तुम्ही शांत बसू शकत नसाल किंवा बसून तुम्हाला ही गोष्ट करता आली नाही, तर तुम्ही झोपून सुद्धा देवाचं स्मरण करा. यामुळे मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. याचा फायदा काय होतो, तर जेव्हा आपण झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करतो तेव्हा आपल्या मनातले नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. मन शांत होतं, तणाव कमी होतो आणि आपल्याला चांगली झोप लागते. जेव्हा चांगली झोप लागते तेव्हा दुसऱ्या दिवशी आपलं मन प्रसन्न आणि कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आपल्या घरात मोठे माणसं नेहमी सांगतात, रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नाव घ्या आणि उठल्यावर देखील देवाचं नाव घ्या. आपल्या देवाचं नाव घेऊन सगळ्या कामाची सुरुवात आणि शेवट करा. ही गोष्ट कशी करावी, तर सर्वजण सांगतात रात्री झोपताना देवाचा आभार माना, देवाचं नाव घ्या, सकाळी उठल्यानंतरही तेच करा. पण ही गोष्ट कशी करायची, कधी करायची आणि याविषयी खूप प्रश्न असतात. तर यावर काहीही नियम किंवा अटी नसतात. आपण जिथे आहोत तिथे बसून किंवा झोपून फक्त डोळे झाकून शांत मनाने आणि मनपूर्वक देवाचं आभार व्यक्त करा. एवढाच छोटीशी गोष्ट आहे. तर रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 ते 3 मिनटं शांत बसा किंवा झोपलेल्या ठिकाणी जागेपणी शांत 2 ते 3 मिनटं डोळे झाका. त्यानंतर देवाचं नाव घ्या. तुम्ही कोणत्याही देवावर तुमची श्रद्धा असेल, ज्या देवाविषयी तुम्हाला श्रद्धा असेल त्या देवाचं स्मरण करा, त्यांना आठवा. यानंतर मनातच असं म्हणा की देवा, आजचा दिवस चांगला गेला आहे, त्यासाठी तुझे आभार आहेत. ज्या काही गोष्टी मी पाहिल्या, चांगल्या वाईट, कुठे मला चांगले अनुभव आले, कुठे मला वाईट अनुभव आले किंवा जे काही दिवसभरात झालं त्या गोष्टीविषयी देवाचा आभार माना. देवाला असं म्हणा की ज्या काही गोष्टी आज माझ्या जीवनात घडल्या त्याच्या मागे तुझीच इच्छा होती आणि मी तुझ्या इच्छेनुसार पुढे जात आहे. असं म्हणून देवाला उद्या देखील तू असाच माझ्या पाठीशी राहा आणि मला योग्य मार्ग दाखव, असे म्हणून देवाला आभार व्यक्त करा. हे शब्द मनापासून म्हटले तर मनाला खूप समाधान मिळतं. आणखी एक छोटी सवय म्हणजे सकारात्मक विचार मनात ठेवा. माझं आयुष्य चांगलं होणार आहे, देव माझ्यासोबत आहे आणि आजचा दिवस जसा चांगला गेला तसाच उद्याचा दिवस देखील चांगला जाणार आहे. उद्या मी जे काही कामं ठरवलीत त्यात मला नक्कीच यश मिळणार आहे आणि जे काही मला पाहिजे होतं किंवा पाहिजे आहे ते मला उद्या नक्की मिळणार आहे. असे मनात विचार ठेवले, सकारात्मक विचार ठेवले की आपली जी कामं आहेत त्यात नक्कीच यश मिळतं आणि याच गोष्टीला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलं जातं. आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे ते आपण पाहूयात. आपल्या संस्कृतीमध्ये रात्री झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करावं आणि प्रार्थना करावी अशी परंपरा आहे. कारण झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसते, तर ती मनाचीही विश्रांती असते. जर मन शांत असेल तर झोप चांगली येते आणि आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. तर मित्रांनो, आयुष्यात मोठे बदल घडवण्यासाठी
कधीकधी खूप मोठ्या गोष्टी करायची गरज नसते. कधीकधी फक्त एक छोटीशी चांगली सवय देखील आपल्या आयुष्याला योग्य दिशेला घेऊन जात असते. म्हणून आजपासून झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटे देवाचे स्मरण करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. कदाचित हळूहळू तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि वास्तू टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.